Welcome to session 4. Some more problems on definition and basic concept. See here, if f dash x equal to x minus 3 upon x cube, okay, and f of 1 equal to 11 by 2, find f of x. Means what? f dash चा अर्थ माहिती आहे. f dash means derivative of f of x which is equal to x minus 3 upon x cube. ओके, हा तुम्हाला दिलेला पार्ट आहे. मग आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? f ऑफ एक्स पाहिजे. म्हणजे कोण नको? डेरिव्हेटिव्ह नको. मग डेरिव्हेटिव्ह नको असेल तर काय करायचं? इंटिग्रेशन घ्यायचं. कारण का? दोन्ही एकमेकांच्या विरुद्ध आहे. इंटिग्रेटिंग विथ रिस्पेक्टिव्ह एक्स, इंटिग्रेटिंग विथ रिस्पेक्टिव्ह एक्स, आणि मग तुम्हाला इंटिग्रेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह f ऑफ एक्स विथ रिस्पेक्टिव्ह एक्स इक्वल टू x मायनस 3 अपॉन एक्स क्यूब dx. दोन्ही बाजूचं इंटिग्रेशन घेतलं. डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन एकमेकांच्या विरुद्ध आहेत, कट होईल आणि इकडे शिल्लक राहील f ऑफ एक्स. एक्स सेपरेट इंटिग्रेशन घेऊ. कॉन्स्टंट असेल पुढे घ्या आणि एक्स क्यूब जर न्यूमरेटरला घेतलं तर काय होईल? मायनस एक्स क्यूब. बघा बरं, याचं सेपरेट याचं सेपरेट. ओके, दॅट इज इक्वल टू एक्सचं इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर अपॉन 2 मायनस 3 एक्स क्यूबचं ॲड 1 मायनस 3 प्लस 1 मायनस 2. तोच डिनॉमिनेटरला लिहायचा. कोएफिशियंट आला आहे का? नाही. प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. सिम्प्लिफाय करा. विच इज इक्वल टू एक्स स्क्वेअर बाय 2 हा मायनस प्लस 3 अपॉन 2 एक्स स्क्वेअर प्लस सी. ही काय झाली? f ऑफ एक्सची किंमत. हा काय आहे? कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन आहे. मग याची किंमत काढण्यासाठी काय दिलं आहे? ॲट एक्स इक्वल टू 1. एक्स इक्वल टू 1 टाकून बघा. f ऑफ 1 इक्वल टू 1चा स्क्वेअर 1 अपॉन 2 प्लस 3 अपॉन 2 इंटू 1चा स्क्वेअर 1 प्लस सी. परंतु याची किंमत काय दिली तुम्हाला? बघा, 11 बाय 2 इक्वल टू, दोघांचाही डिनॉमिनेटर सेम आहे. मग 1 प्लस 3 4 अपॉन 2 प्लस सी. याचा अर्थ सीची किंमत काय आहे? 11 बाय 2 मायनस 2 म्हणजेच किती? 11 मायनस 4 किती? यस, 7 अपॉन 2. 11 मायनस 4. ओके, 7 आणि 4 11. 7 अपॉन 2 ही किंमत इथे टाकायची. अँड देअरफॉर फ्रॉम 1 एक नंबरमध्ये टाका आणि हा झाला तुमचा f ऑफ एक्स. काय आहे? एक्स स्क्वेअर बाय 2 प्लस 3 अपॉन 2 एक्स स्क्वेअर प्लस 7 अपॉन 2 आणि हा झाला तुमचा ॲन्सर. बघा बरं, काही शंका वाटते का याच्यात? एकदम डेफिनेशनवरचा प्रॉब्लेम, बेसिक प्रॉब्लेम, पण विचारला जाऊ शकतो. ओके, कारण इंटिग्रेशन तुम्हाला सुरुवातीपासून आहे. पूर्वी 11वीला काही पार्ट होता, आता 11वीला नाही, फक्त 12वीला आहे. म्हणून बेसिकचे सगळे प्रॉब्लेम्स आपण बघा. ओके, काही सॉल्व प्रॉब्लेमसुद्धा खूप छान आहेत. बघा, हा एक प्रॉब्लेम. टॅन इनवर्स ऑफ रूट ऑफ 1 मायनस कॉस एक्स अपॉन 1 प्लस कॉस एक्स विच इज इक्वल टू. आता आपल्याला टॅन इनवर्सचं इंटिग्रेशन आहे का? नाही आहे. मग टॅन इनवर्स कॅन्सल करायचं असेल तर याचं सिम्प्लिफिकेशन. पुन्हा टॅन इनवर्स आला, रूट आला, मग रूट आहे तसाच. आठवतो फॉर्म्युला? 1 मायनस कॉस 2 साइन स्क्वेअर एक्स अपॉन 2 1 प्लस कॉस, यस, 2 कॉस स्क्वेअर एक्स अपॉन 2 ब्रॅकेट कंप्लीट with respect to x. Up till any problem?
बघा बरं, दिस टू कॅन्सल विथ दिस टू इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ tan inverse of 2 गेला sin square upon cos square tan square under root of tan square and same angle x by 2 with respect to x. When it come outside the root, you got tan inverse tan of x by 2 with respect to x. तो आणि त्याचा इन्व्हर्स कॅन्सल्ड, काय राहिला एक्स अपॉन 2 विथ रिस्पेक्ट टू एक्स. त्यातला कॉन्स्टंट बाहेर काय राहिला, फक्त एक्स राहिला. आणि एक्सचं इंटिग्रेशन पॉवर 1 आहे, ॲड 1 एक्स स्क्वेअर अपॉन 2 प्लस सी, म्हणजेच आपला ॲन्सर काय आलं, एक्स स्क्वेअर अपॉन 4 प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी. जर समजा कॉस ऐवजी साईन आला असता तर तुम्ही काय केला असता, बघा प्रॉब्लेम. टॅन इनवर्स ऑफ, तोच फक्त काय केला मी 1 मायनस साईन एक्स अपॉन 1 प्लस साईन एक्स असं जर आलं तर तुम्ही काय करणार. साईन आलं तर, कॉस आलं तर बघा डायरेक्ट फॉर्म्युला आहे. मग तुमच्याकडे 2 ऑप्शन आहे. एक, याचं रूपांतर कॉसमध्ये करा आणि हाच फॉर्म्युला वापरा, एक ऑप्शन. आणि दुसरा ऑप्शन 1 मायनस साईन कॉस एक्स बाय 2 मायनस साईन एक्स बाय 2चा स्क्वेअर, कॉस एक्स बाय 2 प्लस साईन एक्स बाय 2चा स्क्वेअर, नंतर डिवाइड बाय कॉस एक्स बाय 2 आणि सिम्प्लिफाय. जस्ट लाईक डेरिव्हेटिव्हमध्ये आपण जी प्रोसेस केली त्या प्रोसेसने जायचं आहे. हा प्रॉब्लेम डेरिव्हेटिव्हमध्ये पण होता, इंटिग्रेशनमध्ये पण आहे. दोन्ही मेथड दाखवतो तुम्हाला. पहिल्यांदा आपली बघा, याचं रूपांतर कॉसमध्ये करायचं का, 1 मायनस कॉस म्हणजे 2 साइन स्क्वेअर, 1 प्लस कॉस म्हणजे हा फॉर्म्युला सोपा आहे. मग कॉसमध्ये करायचं असेल तर काय करायचं, बघा 1 मायनस साईनचं रूपांतर कॉसमध्ये करायचं असेल तर काय करतो आपण, 90 मायनस करतो फक्त. बघा 90 मायनस केला की साईनचा कॉस होतो, कॉसचा साईन होतो. पाय अपॉन 2 मायनस एक्स, एवढी स्टेप मेन आहे. फक्त साईनचं रूपांतर कॉसमध्ये करायचं, कन्वर्ट साईन इन टर्म्स ऑफ कॉस. का तर याच्यासाठी फॉर्म्युला आहे. आता बघा तेच फॉर्म्युला इकडे वापरा. इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ टॅन इनवर्स ऑफ अंडर रूट ऑफ, काहीच नाही, अँगल तोच आहे, साईन स्क्वेअर पाय अपॉन 2 मायनस एक्स अपॉन 2. फॉर्म्युला तोच आहे बघा, एक्स अपॉन 2चा जो काही अँगल आहे त्याचा अपॉन 2 कॉस स्क्वेअर पाय अपॉन 2 मायनस एक्स अपॉन 2 ब्रॅकेट कंप्लीट विथ रिस्पेक्ट टू एक्स, अँड दॅट इज इक्वल टू, बघा विच इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ tan inverse of 2 गेला, sin square upon cos square, tan square when come outside the root, tan pi by 2 minus x upon 2 bracket complete with respect to x. फंक्शन and its inverse, तो आणि त्याचा इन्व्हर्स काय होईल, कॅन्सल होईल आणि काय शिल्लक राहील, पाय अपॉन 2 अपॉन 2 पाय अपॉन 4 मायनस एक्स अपॉन 2 विथ रिस्पेक्ट टू एक्स. याला सेपरेट डिव्हाइड केला. ओके, आता घ्या इंटिग्रेशन. मग इंटिग्रेशनमध्ये कॉन्स्टंट असेल तर बाहेर घ्यायचं, जसा डेरिव्हेटिव्ह पाय अपॉन 4 कॉन्स्टंट आहे, मग तो बाहेर घेतल्यावर तिथे काय राहील 1, इथं 1/2 कॉन्स्टंट काय राहील एक्स डी एक्स, आणि मागच्यासारखंच पाय अपॉन 4 1चं इंटिग्रेशन. मग कसं विचारायचं, 1 कुणाचा डेरिव्हेटिव्ह आहे, एक्सचा विथ रिस्पेक्ट टू 1/2, आणि एक्सचं इंटिग्रेशन पॉवर दिलेली नाही म्हणजे 1 आहे, मग 1 ॲड करा आणि तीच डिनॉमिनेटरला लिहा प्लस सी, आणि हा झाला तुमचा ॲन्सर. पाय अपॉन 4x प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 4 प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी. बघा फक्त थोडासा चेंज केला तर असा प्रॉब्लेम तयार करता येतो आणि एवढा सिम्पल वेने तो सॉल्व करता येतो. ओके.
बघा आणखी एक प्रॉब्लेम, ही ॲक्टिव्हिटी दिली आपल्या बुकमध्ये, 18 नंबरचा प्रॉब्लेम आहे, तुम्ही चेक करू शकता. कॉस एक्स मायनस कॉस 2x अपॉन 1 मायनस कॉस एक्स. प्रॉब्लेम करेक्ट आहे. ओके, लेट अस स्टार्ट. इंटिग्रेशन आहे म्हणून पहिलं अक्षर आय. ओके, आय बरोबर म्हणजे दिलेला प्रॉब्लेम. ओके, इथं अँगल सारखं आहे का बघा, इथं एक्स आहे, इथं एक्स आहे, पण इथं कॉस 2x आहे. मग या 2xचं रूपांतर एक्समध्ये करा, म्हणजे इथं तुम्हाला हिंट मिळाली, कॉस 2x अँगल सारखा पाहिजे तर कुठलाही फॉर्म्युला वापरता येईल. म्हणून मग कॉस एक्स आणि मग कॉस 2xचा फॉर्म्युला कोणता आहे, कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स अपॉन 1 मायनस कॉस एक्स डी एक्स. एम आय करेक्ट. सगळ्यात पहिला सिम्पल फॉर्म्युला वापरला. ओके, टेकिंग निगेटिव्ह इनसाइड, आतमध्ये घेतलं तर कॉस एक्स मायनस कॉस स्क्वेअर एक्स मायनस मायनस प्लस साइन स्क्वेअर एक्स अपॉन 1 मायनस कॉस एक्स डी एक्स. एनी प्रॉब्लेम? काहीच नाही. निगेटिव्ह आतमध्ये घेतला, त्यातला हा पार्ट बघा, हा पार्ट जर मी कंबाईन केला तर पहिल्या दोघांना काय कॉमन आहे, कॉस एक्स. काय राहील, इथं 1 राहील, इथं कॉस स्क्वेअरमधला कॉस गेला, कॉस एक्स, आणि या साइन स्क्वेअरऐवजी मी काय करू शकतो माहिती आहे ना, आयडेंटिटी वापरू शकतो, 1 मायनस कॉस एक्स अपॉन 1 मायनस कॉस एक्स डी एक्स. प्रत्येक वेळेला तोच फॉर्म्युला चालेल असं काही नाही. ओके, सेपरेट डिव्हाइड केला तर इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स इंटू ब्रॅकेट 1 मायनस कॉस एक्स अपॉन 1 मायनस कॉस एक्स, आणि याचे 2 फॅक्टर पडतात. कोणते, 1 मायनस कॉस 1 प्लस कॉस अपॉन 1 मायनस कॉस एक्स. एम आय करेक्ट? बघा बरं, काही चुकलं का? याचे 2 फॅक्टर ए मायनस बी, ए प्लस बी, सेपरेट डिवाइड केला. सेपरेट डिवाइड केल्यामुळे काय बेनिफिट झाला हा तुमच्या समोर आहे. काय शिल्लक राहिला हो, काय राहिलं, कॉस एक्स प्लस 1 प्लस कॉस एक्स. एम आय करेक्ट? कॉस एक्स प्लस 1 प्लस कॉस एक्स डी एक्स. कॉस एक्स प्लस कॉस एक्स 2 कॉस एक्स प्लस 1 विथ रिस्पेक्टिव्ह एक्स. त्यातला 2 काय आहे, कॉन्स्टंट आहे, आणि कॉस कुणाचा डेरिव्हेटिव्ह आहे, साईनचा. तर 1 कुणाचा आहे, एक्स प्लस सी, आणि संपला तुमचा ॲन्सर. चेक करू शकता. ओके, इतका सिम्पल पार्ट आहे. तर असे हे ॲक्टिव्हिटी बेस, याच्यामध्ये आपली तयारी चांगली होते. काय वापरायचं, पूर्वी गाळलेल्या जागा भरा असं होतं, त्यातला हा प्रकार आहे. यातून आयडियाज क्लिअर होतात, हा याच्या मागचा उद्देश आहे. ओके, तर अशा प्रकारचे कितीतरी प्रॉब्लेम्स आपल्याला सॉल्व करता येतील. बघा, हा एक छान प्रॉब्लेम आहे. सॉल्व आहे e⁴ log x प्लस 5 log x. एक लॉगची प्रॉपर्टी आहे. ही कोणती प्रॉपर्टी आहे, पहिल्यांदा e⁴ log x, याचा बेस दिलेला नाही, म्हणजे असं जर सेम असेल तर याचं ॲन्सर येतं हे. ह्या प्रॉपर्टीवरचा हा प्रॉब्लेम आहे. मग ही प्रॉपर्टी वापरायला इथं अडचण कशाची आहे, e⁴ log आहे, पण हा काय आहे, 4 आहे, इथं 5 आहे, हे नको आहे. मग नको आहे तर लॉगचा रूल, e⁴ log ऑफ x⁴ मायनस e⁴ log ऑफ x⁵ अपॉन x⁵ विथ रिस्पेक्ट टू x. आणि e⁴ log या प्रॉपर्टीनुसार काय राहतो, फक्त x, म्हणजे इथं काय राहील, x⁴ हियर x⁵ अपॉन x⁵ विथ रिस्पेक्ट टू x. संपला प्रॉब्लेम. डिव्हाइड सेपरेटली, x⁴ अपॉन x⁵, x⁵ अपॉन x⁵ 1. टेकिंग सेपरेट इंटिग्रेशन, प्रत्येकाचं सेपरेट घ्या किंवा डायरेक्ट उत्तर लिहिलं तरी पण चालतं. 1 अपॉन एक्स कुणाचा डेरिव्हेटिव्ह आहे,
हां, मी मॉड सांगितलं होतं, मॉड नाही लिहिलं तरी चालतं, कारण मुळात लॉगची डेफिनेशनच पॉझिटिव्ह नंबरसाठी आहे. मग लॉग एक्स मॉड घेऊ नका, काही गरज नाही, या वर्षीपासून मॉड लिहिलंच पाहिजे, याची काही गरज नाही. मायनस एक्स प्लस सी आणि संपला तुमचा प्रॉब्लेम. बघा बरं किती टिपिकल वाटतो. असे प्रॉब्लेम MCQमध्ये किंवा 2 मार्काला किंवा 1 मार्काला शॉर्टकटमध्ये तुमच्या आयडियाज क्लिअर करण्यासाठी वापरले जातात. ओके, वन मोर प्रॉब्लेम. इंटिग्रेशन ऑफ cos raised to 4x विथ रिस्पेक्ट टू एक्स. आपल्याला कॉस स्क्वेअरचाच प्रॉब्लेम आहे. cos raised to 4, कॉस क्यूब असता तर cos 3x फॉर्म्युला वापरला असता. कॉस क्यूब असेल तर cos 3x फॉर्म्युला काय होईल, 4 cos क्यूब x मायनस 3 cos x, त्याच्यावरनं cos क्यूब एक्सची किंमत काढायची, टाकून द्यायची आणि इंटिग्रेशन घ्यायचं. इथं cos raised to 4x आहे, स्क्वेअर आला तरी अडचण. मग हा काय आहे, cos स्क्वेअरचा स्क्वेअर आहे, विच इज इक्वल टू cos स्क्वेअर. आता साइन स्क्वेअर टाकून पुन्हा स्क्वेअरचा माहिती आहे का, पुन्हाही अडचण आहे. मग cos स्क्वेअरचा फॉर्म्युला बघा, 1 प्लस cos 2x अपॉन 2. आठवतो का, हा मेन फॉर्म्युला आहे. कोणता, 1 प्लस cos 2x इक्वल टू 2 cos स्क्वेअर x असा फॉर्म्युला आहे. 1 प्लस cos 2x इक्वल टू 2 cos स्क्वेअर x, 2 नाही म्हणून अपॉन केला. आणि हा कोणाचा आहे, फक्त cos स्क्वेअरबद्दल आहे. आपल्याला त्याचा पुन्हा स्क्वेअर करायचा, मग करा स्क्वेअर. 1 प्लस मिडल टर्म 2 cos 2x प्लस cos स्क्वेअर 2x, एम आय करेक्ट, अपॉन 2चा स्क्वेअर 4 विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, पुन्हा cos स्क्वेअर आला. आता हा 4 आहे ना, तो पहिल्यांदा बाहेर घ्या, एक एक काम कमी करा. 1 प्लस 2 cos 2x आणि याच्याऐवजी पुन्हा तोच फॉर्म्युला, फक्त इकडे x असेल तर इकडे 2x आहे, आता इथंच 2x आहे. मग याचा फॉर्म्युला काय तयार होईल, 1 प्लस cos 4x अपॉन 2, अँगल दुप्पट होतो, हा 2 मात्र तसाच राहतो विथ रिस्पेक्ट टू एक्स. बघा बरं, पुन्हा तोच फॉर्म्युला. पुन्हा सांगतो, cos स्क्वेअरचा स्क्वेअर, cos स्क्वेअर स्क्वेअर नको आहे आपल्याला, मग 1 प्लस cos 2x अपॉन 2. साईन आला तर 1 मायनस येईल, फक्त साईन, इथं फक्त साईन बदलेल. स्क्वेअर करून घेतला, पुन्हा स्क्वेअर आला, पुन्हा तोच फॉर्म्युला वापरला. 1 प्लस cos ऑफ टॉईस ऑफ अँगल, याच्या दुप्पट अँगल करायचा, केला अपॉन 2. ओके, सेपरेट इंटिग्रेशन जर घेतला तर 1 अपॉन 4. ओके, इंटू ब्रॅकेट इंटिग्रेशन ऑफ 1. आता 1 अपॉन 4 सगळ्यांनाच कॉमन आहे. इंटिग्रेशन ऑफ 1 प्लस इंटिग्रेशन ऑफ 2 कॉन्स्टंट आहे बाहेर, cos 2x विथ रिस्पेक्ट टू एक्स प्लस 1/2 कॉन्स्टंट. इंटिग्रेशनमध्ये हा पार्ट आहे तसाच ठेवतो मी. 1 प्लस cos 4x dx, एम आय करेक्ट. बघा बरं पुन्हा, 1 2 कॉन्स्टंट आहे आउटसाईड, इथं 1/2 कॉन्स्टंट आहे आउटसाईड, 1 प्लस cos 4x. ओके, लेट अस स्टार्ट द आन्सर. 1 अपॉन 4 ॲज इट इज. 1 कुणाचा डेरिव्हेटिव्ह आहे, एक्सचा, प्लस 2 कॉस कुणाचा डेरिव्हेटिव्ह आहे, म्हणजेच इंटिग्रेशन साइन 2x, कोइफिशियंट आला अपॉन 2. कोणता, एक्सला कोइफिशियंट आला तर डिनॉमिनेटरला घेतो, प्लस 1/2 इंटू ब्रॅकेट 1चं इंटिग्रेशन, पुन्हा एक्स, कॉसचं इंटिग्रेशन, साइन अपॉन कोइफिशियंट 4 प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी. या 1/4ने मध्ये मल्टिपल करा, काय एक्स अपॉन 4, तर हा 2 गेला, काय राहिला, साइन 2x अपॉन 4 प्लस 1 अपॉन 4 इंटू 1 अपॉन 2 एक्स अपॉन 8 प्लस साइन 4x अपॉन किती सांगा, 4 2 8 चौक 32, 32 प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी. कारण याने मध्ये गेल्यावरच इथं 8 होतो, पुन्हा बाहेरच्याने मल्टिपल करा, x/4 प्लस x/8, 8 LCM आला. मग 8 येण्यासाठी याला कितीने गुणावं लागेल, 2ने, 2x प्लस x, 3x अपॉन 8 प्लस
साइन 2x अपॉन 4 प्लस साइन 4x अपॉन 32 प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी. बघा एकदम सिंपल प्रॉब्लेम आहे, पण हळूहळू डेव्हलप होत गेला. फक्त तुम्हाला ही स्टेप चांगली करा. अगोदर वाटल्यास 1/2ने गुणून घ्या आणि मग 1/4ने सगळ्यांना मल्टिपल करा, म्हणजे तुम्हाला ह्या ज्या डिफिकल्टीज आहेत त्या येणार नाहीत. तर असे छान छान प्रॉब्लेम्स आपल्याला बेसिकवरती घेता येतात. ओके, इफ अप टिल एनी प्रॉब्लेम, इथपर्यंत काही शंका? सिंपल थेरम्स आहेत ज्यांचा आपण ऑलरेडी यूज केला आहे आपल्या बुकमध्ये, ते प्रूव्ह करून दिले आहे. बघा पेज नंबर 97 वरती, एकदम सिंपल आहे. आता यांचे प्रूफ्स तुम्हाला विचारले, पण याचा उपयोग करा. म्हणजे काय, सम असेल तर प्रत्येकाचं सेपरेट इंटिग्रेशन घ्यायचं, डिफरन्स असेल तर प्रत्येकाचं सेपरेट इंटिग्रेशन घ्यायचं, कॉन्स्टंट असेल तर बाहेर घ्यायचा, डेरिव्हेटिव्हमध्ये जे रूल आहेत तेच. समजा तुम्हाला याचा प्रूफ विचारायला ठरला तर मग आपण का प्रूफ कसा घ्यायचा? बघा मी पहिल्याचा प्रूफ घेतो, एकाचा. लेट इंटिग्रेशन ऑफ, आता इंटिग्रेबल याचा अर्थ ज्याचं इंटिग्रेशन माहिती आहे तो. तुम्हाला f(x) इंटिग्रेशन माहिती आहे, समजा ते आहे f1x, तर तुमची डेफिनेशन काय सांगतं? याचं इंटिग्रेशन हे आहे, म्हणून याचा डेरिव्हेटिव्ह कुणाचा? f1चा डेरिव्हेटिव्ह काय येईल? f(x) येईल. नंतर इंटिग्रेशन ऑफ g(x) विथ रिस्पेक्ट टू x इक्वल टू, समजा मी g1x ॲज्युम केला कारण ते इंटिग्रेबल आहे, म्हणजे याचा अर्थ याचं इंटिग्रेशन आपल्याला माहिती आहे. स्टँडर्ड फॉर्म्युला आपण यूज करू शकतो. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ तोच फॉर्म्युला मी इकडे वापरतो, g1x इक्वल टू काय येईल? g(x). मग आता तुम्हाला डेरिव्हेटिव्हचे रूल माहिती आहे. वी हॅव d/dx ऑफ कोणाचे? डेरिव्हेटिव्ह. मग डेरिव्हेटिव्ह कोणाचे माहिती आहे आपल्याकडे? f1x प्लस g1x. मायनस असेल तर मायनस, प्लस असेल तर प्लस. काय आहे रूल? डेरिव्हेटिव्हचा रूल काय सांगतो? u + v रूल. प्रत्येकाचं सेपरेट घ्या, हा रूल आहे, तो तुम्हाला माहिती आहे. ओके, अँड दॅट इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ f1x. डेरिव्हेटिव्ह ऑफ f1x काय आहे? f(x). डेरिव्हेटिव्ह ऑफ g1x काय आहे? g(x) आहे. आणि मग पुन्हा तोच क्वेश्चन, याचा डेरिव्हेटिव्ह हा, म्हणून अँड देअरफॉर बाय डेफिनेशन काय? याचं इंटिग्रेशन, राईट साईडचं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू x इक्वल टू लेफ्ट साईड. लेफ्ट साईडला कोण आहे? f1x प्लस g1x. कुणाचं इंटिग्रेशन? f(x) प्लस g(x). f1x म्हणजेच काय? इंटिग्रेशन ऑफ f(x) साठी घेतला होता. g1x कुणासाठी घेतला होता? इंटिग्रेशन. याचं आन्सर हे आहे आणि हाच तुमचा रूल आहे. प्लस असेल तर प्लस, मायनस असेल तर मायनस. सिमिलरली कॉन्स्टंटचा रोल आहे, कोणी विचारणार नाही, परंतु याचा उपयोग आपल्याला आहे म्हणून हा तुमच्यासमोर घेतला आहे. ओके, नाही तर तुम्ही मला पुस्तकात आहे ना आमचं सोडून दिलं तर हा पार्ट डिलीट वगैरे काहीच नाही इंटिग्रेशनमध्ये. ओके, सगळ्यात मोठा टॉपिक आहे, 10 मार्काला हा आपल्याला आहे. त्याच्यामुळे याच्यात सगळ्या छोटे छोटे एक्झाम्पलसुद्धा, सॉल्व केलेले एक्झाम्पल सगळ्यात पहिल्यांदा बघा. नाही सुटलं एखादं आडलं तर मला पाठवा. आय एम रेडी टू सॉल्व सच टाईप ऑफ एक्झाम्पल्स. ओके, तर पुढे आपल्याला सबस्टिट्यूशन थेरम घ्यायचा आहे. सो वी स्टॉप फॉर दिस सेशन अँड टर्न टुवर्ड्स नेक्स्ट सेशन.